मित्रांनो, वर्षाला जेवढ्या पौर्णिमा येतात त्या सगळ्या पौर्णिमेमध्ये सगळ्यात मोठी पौर्णिमा कोणती असेल तर ती आहे कार्तिकी पौर्णिमा, जिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. ही पौर्णिमा 5 नोव्हेंबर बुधवारच्या दिवशी आहे आणि या पौर्णिमेलाच देव दिवाळी सुद्धा म्हणतात. या दिवशीच महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि यामुळे सगळे देवता प्रसन्न झाले, आनंदित झाले आणि त्यांनी देव दिवाळी साजरी केली. याच दिवशी विष्णू भगवान आणि महादेवाची भेट झाली होती, जिला हरिहर भेट सुद्धा म्हणतात. या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो आणि दिवाळीचा सुद्धा शेवटचा दिवस असतो. म्हणून आजचा दिवस म्हणजेच पौर्णिमेचा, त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस आपण सगळ्यांनी दिवाळीसारखाच साजरा करावा. घरोघरी घराच्या अवतीभोवती दिवे लावावे, पूजापाठ करावे, मंत्रजप करावे आणि त्यासोबतच पौर्णिमेचा दिवस म्हणजे हा वर्षाच्या जेवढ्या पौर्णिमा असतात त्या सगळ्या पौर्णिमेमधील सगळ्यात मोठी पौर्णिमा ही मानली जाते. म्हणून एक काम आपण आवर्जून करावं आणि ते काम आहे घरातल्या घरात साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण सत्यनारायणाची पूजा करावी. संध्याकाळी करावी, पण साध्या सरळ सोप्या पद्धतीने करावी. ब्राह्मणाला नाही बोलावले तरी चालेल. साध्या सरळ सोप्या पद्धतीने सत्यनारायण भगवानाचा फोटो चौरंग किंवा पाटावर मांडावा. 4 केळीचे खांब त्याला बांधावेत, पूजा मांडावी आणि आपण स्वतः सत्यनारायणाची कथा वाचावी. 1.25 किलो नाही तर 1.25 पावशर प्रसाद करावा. घरातल्याच लोकांनी मिळून तो खावा. आजूबाजूच्या लोकांना वाटला तरी चालतो, पण आपण साध्या सरळ सोप्या पद्धतीनेच घरच्या घरी स्वतः कथा वाचून सुद्धा सत्यनारायण करू शकतो. त्याच पद्धतीने तुम्ही सत्यनारायण करायचं आहे. मोठा सत्यनारायण ब्राह्मणाला बोलवून करण्याची गरज नाही, पण अवश्य करायलाच पाहिजे. म्हणून आपण स्वतः या दिवशी म्हणजे उद्या 5 तारखेला घरातल्या घरात सत्यनारायण करायचं आहे. 1.25 पावशर नाही जमला तर थोडा 1 वाटी प्रसाद केला तरी चालतो, पण सत्यनारायण करून घ्या. सत्यनारायण म्हणजे विष्णू भगवानांना पूजन करून, सत्यनारायण भगवानाची पूजा करून फक्त कथा वाचायची आणि प्रसाद दाखवायचा. 1 वाटीभर शिरा केला तरी चालतो, पण सत्यनारायणची पूजा तुम्ही घरात नक्की करून घ्या. सुखासाठी, पैसा, आरोग्य, शांतता मिळवण्यासाठी, समाधान मिळण्यासाठी, प्रगती होण्यासाठी अवश्य सत्यनारायण करून घ्या. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.